बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ते गरिबांचे महाडॉक्टर आहेत आणि तेच येणार निवडून. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत राबणारा माणूस पाहिजे आणि कधी पण भेटणारा पाहिजे. आणि त्यांच्या तोंडात नाही असा शब्द कुठल्या कामाचा नाही आहे. म्हणजे जेवढा प्रयत्न करतील, शक्य आहे तेवढं ते करतात प्रयत्न. 800च्या वरती मंदिरं त्यांनी कागल तालुक्यामध्ये बांधली. विकास कामं कुठे दिसतच नाहीत. कागदोपत्री आहेत आणि ऑनलाईन आमदारपेक्षा जनतेतला राहून काम करणारा आमदार आपल्याला पाहिजे. फक्त फोटो सेशन ना, बाकी कुठं काम आहे? फक्त जाऊन फोटो सेशन करतात, बाकी कुठं काय करत नाही. काम दिसत नाही. कोण पाहिजे त्याच्यापेक्षा कोण चांगलं काम करतंय, कोण विकासाचं काम करतंय. मी बऱ्याच दिवसानंतर इथं आलं तर चांगले रस्ते पाहिजेत. आमचं मंदिर जवळजवळ 14-15 वर्ष रखडलेलं मंदिर हे मुस्लिम पूर्णत्वात आणलंय आणि विरोधकांचं काही काम नाही इथं. ते नुसतं त्यांचा बाजा चालू आहे सगळा. त्यांचा काही संपर्कच नाही ना. ते राजेशाही खात्यात असल्यामुळे त्यांचा काही संपर्क नाही ना. त्यांचा नाद कोण करू शकत नाही विकास कामाचा. आता महाराष्ट्रात आपल्या माणसांना फोन करतात. सकाळी प्रशासक कोण कलेक्टर असतील, कोण SP असतील, एवढ्या लवकर फोन उचलत नाहीत. आता हे इलेक्शन झालं की तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला दिसणार पण नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कागल तालुक्यातील मुरगुड येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी काही नागरिक आता इथे बसले आहेत. गप्पा मारत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की एकंदरीत इथलं वातावरण काय आहे आणि इथल्या राजकीय घडामोडी सध्या आता काय दिसून येत आहेत. आपण आता त्यांच्याशी जाणून घेऊया. इथलं राजकीय वातावरण आधी कसं होतं, आता काय आहे आणि आता एकंदरीतच कशी लढत इथे या ठिकाणी. काय दादा, नाव काय आपलं? माझं नाव संदीप शिरगावे. एकंदरीतच आता कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे अशी लढत आहे. काय सांगताय, वारं कोणाकडे आहे? वारं मुश्रीफ साहेबांचं आहे. का तेच का? ते गरिबांचे महाडॉक्टर आहेत आणि तेच येणार निवडून. समजित घाटगे का नको? ते काही मी सांगू शकत नाही. मात्र आमचे साहेबच येणार आता यावेळी. मग काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला. ह्या तालुक्याला काम करणारा माणूस पाहिजे. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत राबणारा माणूस पाहिजे आणि कधी पण भेटणारा पाहिजे. या ठिकाणी आणखी काही नागरिक बसलेत. काय काका, नाव काय आपलं? तुषार साळोगे. एकंदरीत कागल मतदारसंघामध्ये वातावरण काय, वारं कोणाकडे आहे? मुश्रीफ साहेबांचा वार आहे. का तेच का? मुश्रीफ साहेबांचं जर बघायला गेलं तर सकाळी 5-5:30 जरी तुम्ही गेलात साहेबांना भेटायला तरी साहेब बसलेले असतात आणि त्यांच्या तोंडात नाही असा शब्द कुठल्या कामाचा नाही आहे. म्हणजे जेवढा प्रयत्न करतील, शक्य आहे तेवढं ते करतात प्रयत्न. तळागाळापर्यंत त्यांचं काम पोहोचलेलं आहे. दवाखान्याच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 800च्या वरती मंदिरं त्यांनी कागल तालुक्यामध्ये बांधलेले. त्यामुळे मुश्रीफ साहेबांचं काम हे आपण नाकारू शकत नाही. समजित घाटगेंनी या ठिकाणी विकास कामं भरपूर केली अशी चर्चा आहे. नाही, काय विकास कामं कुठे दिसतच नाहीत. कागदोपत्री आहेत आणि ऑनलाईन आमदारपेक्षा जनतेतला राहून काम करणारा आमदार आपल्याला पाहिजे. ऑनलाईन आमदार. ऑनलाईन आमदार असं का म्हणाला? फक्त फोटो सेशन ना, बाकी कुठं काम आहे? फक्त जाऊन फोटो सेशन करतात, बाकी कुठं काय करत नाही. काम दिसत नाही. काय सांगता एकंदरीत वारं कोणाकडे आहे कागल मतदारसंघामध्ये? मी इथं नवीन आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की मुश्रीफ साहेब निवडून येणार. का तेच का? आता मी बरंच फिरलो, भागाभागात फिरलो. लोकांचं फीडबॅक तर हेच आहे की मुश्रीफ साहेबच निवडून येणार. समजित घाटगे का नको? नको असं कोण पाहिजे त्याच्यापेक्षा कोण चांगलं काम करतंय, कोण विकासाचं काम करतंय. मी बऱ्याच दिवसानंतर इथं आलं तर चांगले रस्ते पाहिजेत, पाण्याचे प्रॉब्लेम नको पाहिजेत, सगळ्या सुखसुविधा पाहिजेत. मला वाटतं मुश्रीफ साहेब हे त्या गोष्टीवर भर देतात. काय काका, वारं कोणाकडे आहे या मतदारसंघामध्ये? मुश्रीफ साहेबांचं पूर्ण वारं आहे आणि मुश्रीफ साहेबांचं कामच असं आहे. आमच्या गावात खरे पुण्याचे काम जर कोणी केलं असेल तर मुश्रीफ साहेबांनी केलंय. आमचं मंदिर जवळजवळ 14-15 वर्ष रखडलेलं मंदिर हे मुश्रीफ साहेबांनी पूर्णत्वात आणलंय आणि जे आमच्या गावात पाणी स्कीम किंवा जे रस्ते जे झाल्यात हे सगळे मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने झाल्यात आणि विरोधकांचं काही काम नाही इथे. ते नुसतं त्यांचा बाजा चालू आहे सगळा. पण साहेबांचे जे काम आहे ते खरं पुण्याईचं काम आहे आणि सर्वसामान्य नेता हा गरिबांचा नेता आहे तो. तुम्हीच म्हणाला सर्वसामान्यांचा नेता हसन मुश्रीफ, मात्र समजित घाटगेंना देखील असंच त्यांचा काही संपर्कच नाही ना. ते राजेशाही खात्यात असल्यामुळे त्यांचा काही संपर्क नाही ना. साहेब कसा आहे, कुणी हाक मारली तर लगेच थांबणार असा माणूस आहे. या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय काका, एकंदरीत कागल मतदारसंघामध्ये वारं कोणाकडे आहे? मुश्रीफ साहेबांचा वारा आहे.
तेच का? म्हणजे असं डायरेक्ट साहेब भेटतात सामान्य माणसाला, त्यामुळे साहेबांचं काम एकंदरीतच या निवडणुकीमध्ये विकास कामांवर बोललं जाते, काय सांगतात? साहेबांचं त्या विकास कामावर म्हणजे सगळा फंड त्यांनी आणलेला आहे. त्यामुळे मुरगुड नगरपालिका, कागल नगरपालिका या भागात आणि ग्रामपंचायत सगळ्या त्यांच्या फंडातून कामं झालेली आहेत. त्यामुळे त्यांचं विकास कामाचं त्यांचा नाद कोण करू शकत नाही. विकास कामाचा अख्ख्या महाराष्ट्रात मुश्रीफ साहेबांचं काय वेगळंपणा दिसला तुम्हाला? त्यांनी फंड आणायची टॅक्टिस त्यांच्याकडे कोणाला नाही, त्यामुळे त्यांचं काम फास्ट आहे विकास कामात. काय सांगताय दादा, एकंदरीत तुम्ही तरुण आहात, काय वाटते? मुश्रीफ साहेबांचं इथं चांगलं काम आहे. काही 6 वाजता साहेबांचे दारू खुला असते, हजारो माणसं असतात, मग ते तोपर्यंत लोक कामाला गेलेले असतात. त्यावेळी साहेबांच्या 1000-2000 लोक काम करून गेलेले असतात. आणि ते आता म्हणतात सकाळी मुश्रीफ साहेब आपल्याच माणसांना फोन करतात. सकाळी प्रशासक कोण कलेक्टर असतील, कोण SP असतील, एवढ्या लवकर फोन उचलत नाहीत. त्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही सकाळी या 6 वाजता 7 वाजता. कलेक्टर फोन उचलतात का, SP फोन उचलतात का? आणि राजे साहेबांचं तसं काय हे नाही आहे. एवढी हजारो एकर राजेंची इथे जमीन आहे आपल्या इथे. कुठेही राजेने आपल्या म्हाडाचं त्यांच्या अध्यक्षपद होतं आणि काम करायचं असतं त्यांना, तर इथं आपलं जमीन देऊन त्यांनी कुठेतरी बेघर योजना करून दिलं असतं. म्हणजे खरोखर त्यांना जर राजकारणात समाजकार्य करायचं असतं तर त्यांनी भाजपकडून भाजप सत्तेत असताना बरीच कामं करतो म्हणून त्यांच्याकडनं फंड आणला आणि आता तो सर्व फंड आमदारकीच्या इलेक्शनसाठी वापरला जातोय. आता ही इलेक्शन झाली की तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला दिसणार पण नाही. मुश्रीफ साहेबांच्या त्या दिवशी रॅलीत त्यांनी बघितलेलं आहे, त्यांना समजलेलं की आपला पराभव अटळ आहे. ठीक आहे, या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत, आपण जाणून घेऊया. काय दादा, एकंदरीत कागल मतदारसंघामध्ये वारं कुणाचं आहे? कारण हसन मुश्रीफ आणि संभाजी घाडगे अशी मोठी लढत या ठिकाणी आहे. मुश्रीफ साहेबांचं जास्त वार तेच का? संभाजी घाडगे का नको? संभाजी घाडगे असं काय नाही म्हणलं, पण साहेबांनी तळागाळात तिने कामं केलेली आहे तशी. आणि बराच विकास पण मुरगुड गावचा पण तिने बराच विकास केलेला आहे. लोकांच्या लेडीज लोकांच्या पेन्सिली म्हणा ही म्हणा अशी बरीच कामं केलेली आहेत त्यांनी. संभाजी घाडगेंनी पण भरपूर विकास कामं केली अशी चर्चा. तिने पण त्यांची पण तसं पण काय नाही करत, त्यांच्यापेक्षा जरा साहेब पुढचेच आहेत ना. त्यांचा आता बऱ्याच दिवसाचा अनुभव आणि हे बघितलं तर त्यांचं वेगळंच पडतं ना साहेबांचं. एकंदरीतच या निवडणुकीला विकास कामांवर बोललं जाते, तर कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ पण संभाजी घाडगे अशी लढत आहे, काय वाटते? मुश्रीफ साहेबांचं वारं चांगला आहे. मुश्रीफ साहेबांनी एक उदाहरण द्यायला, मुरगुडची आमची माही 17 वर्ष झाली होती. मुश्रीफ साहेबांच्या कृपेने आमची माही झाली. म्हणजे अंबाबाईचे मंदिर आमचं पेंडिंग होती, मुश्रीफबाई निधीतून अंबाबाईचे मंदिर आमचे पूर्ण झाले. त्यामुळे आम्हाला माही बी झाली आमची मुरगुड म्हणा, आमचा विकास म्हणा. असं प्रत्येक जिल्ह्यातली कामं म्हणा, कुठल्या कोल्हापूर जिल्ह्यातली असून देत म्हणा, प्रत्येक तालुक्यातली असून देत कुठली साहेब मुश्रीफबाईला कामं झालेली आहेत. संभाजी घाडगेंनी पण भरपूर विकास कामं केली अशी चर्चा आहे. केली आम्हाला तर काही दिसलेलं नाही. जी दिसले तेच बोलायला पाहिजे ना. साहेबाचं काम दिसतंय आम्ही बोलतो. लहान लोक, गरीब माणसाची पेन्शन म्हणा, प्रत्येक घरपती पेन्शन आहे, दिसली तुम्हाला पेन्शन म्हणजे कोण येते साहेब. अशी कामं सगळी कामं करून दिली पाहिजे मुश्रीफबाईंनी. आताच आपण जाणून घेतलं की मुरगुडमध्ये राजकीय वातावरण नेमकं काय. खरं तर या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे आणि नागरिक देखील विकासाच्या मुद्द्यावरच फोकस करून बोलतायत. मात्र येणाऱ्या 23 तारखेला कळेलच की विजयाचा गुलाल कोणाला लागणार. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.